पुण्यावरून नकली नोटा घेऊन येणाऱ्या चारचाकी वाहनावर पोलिसांनी ठेवली नजर. दोघांना घेतले ताब्यात. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. एलसीबी व धाड पोलिसांची कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा आणि धाड पोलिसांनी दिनांक 8 जानेवारी रोजी एक नकली नोटांची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला पकडून 2 आरोपींना अटक केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि धाड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर रोडवर मसला खुर्द शिवारात हॉटेल गीतांजलीजवळ नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान गुप्त माहिती दिलेल्याप्रमाणे चारचाकी MH12 VV 0130 वाहनाला थांबवण्यात आले. सदर वाहनाची शासकीय पंच व अप्पर कोषागार अधिकारी यांच्या सक्षम झडती घेतली असता झडती दरम्यान वाहनामध्ये पुष्टाचे बॉक्स आढळून आले. बॉक्स उघडून पाहिले असता त्यामध्ये 500 रुपयाच्या 1670 नोटा, 8,35,000 व 200 रुपयांच्या 240 नोटा 48,000 व एक मारुती एर्टिगा चारचाकी वाहन, मोबाईल असा एकूण 16,94,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मंगेश दादासाहेब वाडे वय 51 राहणार सिंहगड रोड पुणे व मोहन वालिया मुडावत वय 40 राहणार पुणे अशी यांची नावे आहेत. सदर कारवाई विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, बीबी महामुनी अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, अशोक थोरात अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक एन लांडे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चेचरे, पोलीस स्टेशन धाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कंसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश टेकाडे, अनुप मेहर, पोलीस नामदार विजय वारुडे, विजय पैठणे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश सनगाडे, मनोज खर्डे, दीपक वायाळ, ऋषिकेश तुट्टे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान टेकाडे, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू आडवे, पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश खंडेराव, तांत्रिक विश्लेषण विभाग बुलढाणा व पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बराटे, पोलीस नामदार राजू माळी, श्रीकृष्ण चव्हाण, ईश्वर हावरे, पोलीस कॉन्स्टेबल माळोदे, पोलीस स्टेशन धाड यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.